मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत आता खूपच जबरदस्त ट्विस्ट आला आहे. ज्या गोष्टीची आपण सगळे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होतो ती गोष्ट आता फायनली घडलेली आहे. आता रम्याचे सगळे डाव तिच्यावरच फिरलेले आहेत. कारण काव्याने आता रम्याचा डाव ओळखलेला आहे. काव्याला आता कळलेलं आहे की रम्या तिचं बाळ पाडण्यासाठी खूप प्रयत्न करते आणि तिला गोळात घेते. पण काव्या ठरली हुशार. आता रम्याचाच डाव तिच्यावर उलटायचं काव्याने ठरवलंय. इकडे काव्याने रम्याला खूप जोरात कानाखाली दिलेली आहे आणि रम्याला म्हणते, ही चपराक त्या जुन्या काव्याकडून जिला तू इतके दिवस घोळात घेत होतीस. पण आता रम्याला एवढं मार खाऊन सुद्धा काही अक्कल आलेली नाही बरं का मित्रांनो. आणि रम्या म्हणते, मग आता ती जुनी काव्या इच्छा नसताना सुद्धा बाळाला जन्म देणार आहे का? आणि काव्या म्हणते, त्याचा विचार तू नको करू. आणि रम्याला म्हणते, आमच्यापासून आणि आमच्या बाळापासून लांब राहायचं रम्या. आता काव्याच्या तोंडून आमचं बाळ हे ऐकल्यानंतर पार्थचा आनंद गगनात मावत नाही. तो खूप खुश झालेला असतो. मित्रांनो, रम्याला नियतीने कितीही संकेत दिले तरी रम्या काही सुधारणाऱ्यातली नाही. आता इकडे नंदिनी तिच्या रूम मध्ये कपड्यांच्या घड्या करत असते आणि तेवढ्यातच जीवा पाठीमागून आलेला असतो. आणि जीवाने आता नंदिनीच्या डोळ्यावर हात ठेवलेले असतात आणि नंदिनीला म्हणत असतो की हात समोर कर, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. पण नंदिनी म्हणत असते, नाही माझ्या हातात कपडे आहेत आणि काय सरप्राईज आहे. पण जीवा म्हणतोय, अगं हात तर पुढे कर, हातातले कपडे ठेवून दे ना, वेडीच आहे बायको माझी. असं म्हणल्यानंतर नंदिनी हात समोर करते. आता जीवाने नंदिनीच्या हातात घुंगरू दिलेले असतात आणि नंदिनी ते पाहून खूपच चकित झालेली असते आणि ती म्हणते, घुंगरू? आणि अचानक? आणि जीवा म्हणतोय, झालं, सरप्राईज व्हायच्या ऐवजी तू शॉक झालीस की नाही? मला वाटलंच होतं आणि मला तर आता खात्री पटलीये की तुला कथ्थक करणारे घुंगरू नाही तर क्रिकेट खेळणारे मळकट बूटच पाहिजेत, बरोबर ना? आणि तेवढ्यातच नंदिनी म्हणते, नाही चूक. शॉक नाही झाले मी, आश्चर्य वाटलं मला, इतक्या लवकर घुंगरू घेऊन आलात. आणि तेवढ्यातच जीवा सांगतोय, त्याचं काय झालं, आईसाठी बाम आणायला मेडिकलमध्ये गेलो होतो आणि त्या मेडिकलच्या वरच्याच फ्लोअरला डान्स क्लासेस चालतात आणि त्या डान्स क्लासेसमधून ना घुंगराचा असा छान आवाज येत होता आणि त्यामुळे मला काही स्वस्त बसवलं नाही. आणि तेवढ्यातच जीवा काय म्हणणार तेवढ्यातच नंदिनी त्याला म्हणते, आणि काय, तिथे जाऊन तुम्ही घुंगरू विकत घेऊन आलात? जीवा, घुंगरू विकत आणण्याची गोष्ट नाहीये, ते आपल्याला गुरूंनीच दिले पाहिजेत. पण जीवा म्हणतोय, झालं का तुझं? मी म्हटलो का घुंगरू मी विकत आणलेत? उगाच आपलं काहीतरी बोलायचं. आणि जीवा म्हणतोय, हे बघ, माझी बायको आहेस म्हणून तुला उगाच ओव्हरथिंक करायची गरज नाहीये. आणि नंदिनी त्याला थोडीशी चिडून म्हणते, आगाऊपणा करू नका हा, आता नीट सांगा काय झालं ते. आणि जीवा सांगतोय, मी असा त्या डान्स क्लासमध्ये वरती गेलो आणि तिथे काय असा चिल्ल्या पिल्ल्या तात हे करत होत्या. आणि जीवाचं हे चिडवणं पाहून नंदिनी खूप हसते आणि त्याला हलकसं मारत म्हणते, हे काय? आणि जीवा सांगतोय, अगं इतक्या छान नाचत होत्या म्हणून सांगतो. मी असं भान हरपून त्या निरागस मुलींच्या नाचण्याकडेच बघत राहिलो. पण अचानक त्या कथ्थक शिकवणाऱ्या बाईंचं लक्ष गेलं माझ्याकडं. आणि नंदिनी म्हणते, बरं झालं, चांगलंच फटकावलं असणार आहे तुम्हाला. आणि जीवा म्हणतोय, अगं फटकावलं बिटकावलं काही नाही. त्या आल्या आणि त्यांनी मला विचारलं, तुम्ही तुमच्या मुलीसाठी ऍडमिशन घ्यायला आलात काय? आणि नंदिनी जीवाला म्हणते, अरे देवा, बस आता यापुढे मला काही सुद्धा ऐकायचं नाहीये. पण जीवा मात्र तिच्या मागेच लागलेला असतो, अगं ऐकून तरी घे, ऐकून तरी घे. त्याच्यानंतर नंदिनी त्याचं ऐकते. पण नंदिनी म्हणते, जे झालं तेवढंच मला सांगायचं, उगा आवाजच्या सव्वा मला नाही सांगायचं. आणि जीवा म्हणतोय, म्हणजे काय मी फेकतो असं म्हणायचंय का तुला? आता जीवा मजाक मध्येच मी चाललो असं म्हणून तिथून जात असतो. पण नंदिनी मात्र त्याला जाऊ देत नाही आणि त्याला काय झालं ते सांगायला सांगते. आता जीवा सांगतोय, आता त्या मॅडम मला म्हटल्या की तुम्ही तुमच्या मुलीसाठी ऍडमिशन घ्यायला आलात का? आणि मी म्हटलो, हो. आता मात्र नंदिनीला खूपच इरिटेट होत असतं आणि ती म्हणते, जीवा. पण जीवा मात्र तिला काही पुढे बोलू देत नाही आणि तो म्हणतोय, ऐक तर पुढं, खूप इंटरेस्टिंग आहे. त्यांनी मला विचारलं की किती वर्षाची आहे तुमची मुलगी? तर मी त्यांना म्हटलं की आमची मुलगी अजून या जगात आली नाहीये, म्हणजे आम्हाला मुलगी झालीच नाहीये अजून. आणि मग नंदिनी विचारते, मग काय झालं? आणि आता जीवा सांगतोय, आता क्लासरूम मधले सगळे घुंगरू पिन ड्रॉप सायलेन्स झाले, कारण सगळे माझ्याकडेच बघत होते ना. मग मी त्या बाईंकडे गेलो आणि त्यांना रिक्वेस्ट केली की प्लीज मला हे घुंगरू देता का? कारण मी आणि माझी बायको आम्ही रोज घरामध्ये बोलत असतो की आम्हाला ना कथ्थक करणारी मुलगीच हवी आहे म्हणून. आणि मी त्यांना सांगितलं की जेव्हा केव्हा आम्हाला मुलगी होईल ना तेव्हा पक्का
आम्ही तुमच्याच डान्स क्लासेसला घालीन. त्यानंतर त्या मॅडम हसल्या आणि घुंगरू आणून दिले. आता हे जीवाचं बोलणं ऐकल्यानंतर नंदिनी खूप खुश झालेली असते आणि चकित सुद्धा झालेली असते. आणि जीवा सांगतोय त्या मॅडम असंही म्हणाल्या की जेव्हा केव्हा तुमची बायको प्रेग्नंट राहील ना, त्यावेळेस तुमच्या बायकोला कथ्थक कार्यक्रम दाखवा, म्हणजे कसं तुमच्या मुलीची पूर्वतयारी होईल. आणि जीवाचं हे बोलणं ऐकल्यानंतर नंदिनी खूप खळखळून हसायलेली असते. आणि नंदिनी म्हणते, जीवा, अहो कोण आहात तुम्ही? इतक्या कन्व्हिक्शननी तुम्ही जगाला गोष्टी विकता आणि लोक ते विकत घेतात सुद्धा. आणि तेवढ्यातच नंदिनी म्हणते, नाही पण एक विषय आहे. बरं समजा आपल्याला मुलगी नाहीच झाली तर? आणि जीवा आता म्हणत असतो, वाटलंच मला तू असं म्हणणार, मला ना काही ऐकायचंच नाहीये असं म्हणत असतात. तेवढ्यातच त्यांना म्हणजेच नंदिनीला एक अननोन फोन आलेला असतो. आता नंदिनीने फोन स्पीकरवर टाकलेला असतो आणि जीवा आणि नंदिनी ते दोघंही ते फोन ऐकत असतात. तिकडून एक व्यक्ती बोलत असतो आणि तो म्हणतोय, ज्यात शिरताय ते सैतानाचं गर्भ आहे, वेळीच माग व्हा. आणि आता जीवा त्याला विचारतोय, कोण बोलताय तुम्ही? आणि तो म्हणतोय, मास्टर. आता हे ऐकल्यानंतर नंदिनी त्याला म्हणते, तुम्हीच मुलं पळवण्याचं रॅकेट चालवता ना? पण समोरून काही उत्तर येतच नाही आणि तो म्हणतोय, मला अति हुशार विद्यार्थी आवडत नाहीत. आणि नंदिनी त्याला म्हणते, आणि मला हार मानायला आवडत नाही. हे बघा मिस्टर, तुम्ही जो कोणी असाल, आय डोंट केअर, पण मी नैनाचा मुलगा शोधतीये आणि मी वेदांतला शोधून काढणारच आहे. कारण नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते. आता नंदिनीचं हे बोलणं ऐकल्यानंतर त्या माणसाने खडूने नंदिनी असं नाव काढलेलं असतं आणि त्याच्यावर क्रॉस लाईन ओढलेली असते. आणि त्यानंतर त्या माणसाने लगेच फोन ठेवून दिलेला असतो. आता जीवा त्याला परत फोन करत असतो, पण फोन मात्र बंद येत असतो. नंदिनी म्हणते, फोन तर आता बंदच असणार त्याचा, कारण हा जो कोणी माणूस आहे तो स्वतःच भित्रा आहे. पण जीवा, आज या मास्टरनी फोन करून एक गोष्ट सिद्ध केली की ती अत्तरवाली बाई फक्त एक पॅद आहे. या सगळ्याचा खरा मोरक्या हा मास्टरच आहे. आता इकडे रम्या खूप खुश असते आणि ती विजयला फोनवर बोलत असते. आणि विजय म्हणतो सुद्धा की रम्या, तू किती खुश आहे, काय कारण आहे सांग ना. पण रम्या म्हणते, आत्ता कारण नाही सांगू शकत मी, पण वेळ आल्यावर नक्की सांगेन. आणि विजय म्हणतोय, ओके, आय कांट वेट, बट यू टेक युअर टाइम स्वीट हार्ट. आणि म्हणतोय, तुला एवढा आनंदी पाहून मलाच खूप आनंद होतोय. तुला असा आनंदी पाहण्यासाठी मी काही करायला आणि काहीही हरायला तयार आहे. आणि आता वसु तिथे गुरुजींना घेऊन आलेली असते. त्यानंतर रम्याने फोन ठेवून दिलेला असतो. आता रम्या आणि वसु गुरुजींना काही विचारणार, तेवढ्यातच गुरुजी म्हणतायत, मुलगा चांगला आहे. आणि वसु म्हणते, कोण? विजय ना, असणारच चांगला, शेवटी जावाई कुणाचा आहे, तो चांगला असायलाच पाहिजे नाही का. आणि वसु विजयचं खूप कौतुक करत गुरुजींना सांगत असते, तुम्हाला सांगते गुरुजी, विजय रम्याची इतकी काळजी करतो ना, असं वसु सांगतच असते. तेवढ्यातच रम्या तिला थांबवत म्हणते, आई. आणि तेवढ्यातच गुरुजी म्हणतायत, रम्या, मी दिलेलं महाभारत तू वाचतेस की नाही? आणि रम्या गुरुजींना म्हणते, गुरुजी, ते मला खूप कंटाळा येतो वाचायला. पण तुम्ही काय विचारताय सारखं? म्हणजे त्यात काही क्लू वगैरे आहे का? म्हणजे पुढं काय होणार आहे ते सगळं काही त्यात आहे का? सांगा ना, नक्की काय आहे महाभारतात? असं रम्या म्हणतच असते. तेवढ्यातच गुरुजी म्हणतायत, महाभारतात तर सगळंच आहे. कृष्ण आहे, त्याची जन्मदात्री आई देवकी सुद्धा आहे, त्याला वाढवणारी यशोदा आई सुद्धा आहे, कंसही आहे, कौरव आहेत आणि कृष्णाची सावली बनून राहिलेला अर्जुन सुद्धा आहे. आणि आता तेवढ्यातच वसु म्हणते, गुरुजी मी काय म्हणते, आपण हे सगळं ना जरा वेळ बाजूला राहू देत. मला ना तुम्ही फक्त एवढं सांगा की रम्याचं विजयशी लग्न होईल ना. आणि आता गुरुजी काय बोलणारच, तेवढ्यातच रम्या म्हणते, आई शांत बस ना जरा. आणि आई रम्या विचारते, गुरुजी ते सोडा, तुम्ही हे सांगा की माझं पार्थ सोबत लग्न होईल ना. आणि आता गुरुजी पर्टिक्युलर कोणाला न बोलता फक्त तथास्तू असे म्हणलेले असतात. आणि आता रम्या आणि वसु दोघेही कन्फ्युज झालेले असतात की नेमकं तथास्तू कोणाच्या इच्छेला म्हणलेले आहेत ते. आणि रम्या विचारते सुद्धा, गुरुजी तुम्ही नेमकं तथास्तू कोणाला म्हणलात, आईला की मला? आणि आता गुरुजी काय बोलणार, तेवढ्यातच वसु म्हणते, मला एक सांगा गुरुजी, काव्याला बाळ होणार आहे ना? आणि रम्या सुद्धा विचारते, गुरुजी सांगा ना, तुम्हाला काव्याच्या हातात बाळ दिसतंय का? आणि गुरुजी म्हणतायत, होय, मला तिच्या हातात बाळ दिसतंय. आता हे ऐकल्यानंतर रम्या शॉक झालेली असते आणि रम्या म्हणते, काय म्हणजे तिच्या हातात बाळ पण दिसतंय आणि माझं आणि पार्थचं लग्न पण दिसतंय, हे कसं शक्य आहे? आणि आता तेवढ्यातच गुरुजी म्हणतायत, उशीर होतोय, येतो मी. आणि गुरुजी तिथून निघून जातात. पण आता गुरुजींनी या दोघींनाही खूपच कन्फ्यूज केलेलं असतं बरं का.
पण एवढं कन्फ्यूज असताना सुद्धा वसुआत्या मात्र खुश असते, कारण गुरुजी म्हणलेले असतात की विजय चांगला मुलगा आहे. आणि एवढ्यावरच वसुआत्या खूप खुश झालेली असते. आता इकडे काव्या किचनमध्ये पपई हातात घेऊन थांबलेली असते. तेवढ्यातच तिथे रम्या येते आणि रम्या घाबरल्याचं नाटक करत काव्याला म्हणते, काव्या, हे काय करतेस तू? असं काय करतेस ग? तू प्रेग्नेंट आहेस म्हणून घरात किती आनंदी आहेत सगळे. आता काव्या सुद्धा तिच्यासोबत नाटक करत असते बरं का मित्रांनो. काव्या म्हणते, अगं मग माझ्या आनंदाचं काय? ती तुझी मैत्रीण आली होती, ती काय बोलली आठवतंय ना तुला? पटलं ना तिचं बोलणं तुलाही? आणि रम्या मान हलवते आणि काव्या म्हणते, मग तुझं बरं आहे ग, तू अजून मोकळी आहेस ना, तुला अजून बाळाचं टेन्शन नाही, लग्न झालेलं नाही, त्यामुळे तुझं बरं आहे. पण माझं माझं अवघड आहे अगं. मला आता या घरात समजून घेणारं कोणीच नाहीये. आणि आता काव्याने रम्याला चांगलंच गोळात घेतलेलं असतं आणि काव्या म्हणते, एक तूच आहेस रम्या मला समजून घेणारी. मदत करशील का माझी? रम्या विचारते, मदत? काय मदत करू? आणि आता काव्या म्हणते, उद्या माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये येशील ना ग? आणि हे सगळं ऐकल्यानंतर रम्या तिच्या पाठीमागे असते. काव्याला तर ती दिसत नसते, पण रम्या खूपच खुश झालेली असते बरं का मित्रांनो. तिचं ऐकल्यानंतर रम्याचा आनंद गगनातच मावत नाही. काव्या म्हणते, खूप झालं ग रम्या, मला सुटका हवी आहे या बाळापासनं. किमान माझं करिअर होईपर्यंत तरी मला बाळ नाही होऊ द्यायचंय. नंतर घेईन ना मी चान्स. येशील का तू माझ्यासोबत? असं म्हणते आणि रम्या तयार होते हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी. आता काव्या म्हणते, थँक्यू सो मच रम्या, खरंच खूप गोड आहेस ग तू. पण याबद्दल घरात कुणाला काही सांगू नको बरं. त्यानंतर रम्या म्हणते, मी कशाला सांगेन, मी आहे तुझ्या बरोबर, येईल तुझ्या बरोबर उद्या. आणि आता काव्या थँक्यू म्हणते आणि रम्याला मिठी मारते. आणि आता रम्या मनातल्या मनात बोलत असते, उद्या बघच तू काव्या, घरच्यांना तुझ्या मनातली ही इच्छा मीच दाखवून देणार आहे. आता रम्या तिथून गेलेली असते आणि काव्या तिच्याकडे बघून मनातल्या मनात बोलत असते, किती निर्लज्ज आहेस ग तू रम्या. तुला असं वाटतंय की उद्या तू माझा पर्दाफाश करणार आहेस, पण खरं तर मीच तुझा पर्दाफाश करणार आहे. परत एकदा दाखवून देईल तुला ही ओरिजिनल काव्या काय करू शकते ते. मला पपई खाऊ घालणार आहेस? नाही, मी तुझ्या सगळ्या वाईट इच्छांचा ज्यूस केला ना, तर नाव नाही सांगणार, काव्या पार्थ देशमुख. कळलं का रम्या शितोळे? ऑल दी बेस्ट असं म्हणते. आता इकडे दुसरा दिवस उजाडलेला असतो आणि जीवा एक्सरसाइज करून आलेला असतो आणि तो त्याचं फूड मागत असतो नंदिनीकडे आणि नंदिनी त्याला घेऊन येतच असते. तेवढ्यात बेल वाजते आणि नंदिनी दरवाजा उघडण्यासाठी जाते, तर तिकडे वेदांतला घेऊन त्याची आई म्हणजेच नैना आलेली असते. आणि वेदांतला पाहिल्यानंतर नंदिनी खूप खुश होते आणि ती म्हणते, अरे वेदांत, कसा आहेस तू? आणि नंदिनी जीवाला सुद्धा ओरडून सांगते, अहो कोण आले आपल्यात, पाहिलत का? आणि जीवा सुद्धा तिकडून घाईघाईने येतोय आणि त्याला सुद्धा दिसतंय की वेदांत आलाय. आणि वेदांतला पाहिल्यानंतर जीवा सुद्धा खूप खुश झालेला असतो आणि जीवा विचारत असतो, कसा कुठे सापडला वेदांत? त्यानंतर जीवा वेदांतला त्याचा खाऊ भरवतोय आणि नंदिनी त्यांना विचारते, नैनाला आणि नंदिनीच्या कलिगला विचारत असते की आता मला पटकन सांगा, काय कधी आला हा? कोणी आणून सोडलं का याला? आता नंदिनीची कलिग म्हणत असते, कोणी आणून सोडलं काही माहितीच नाही आणि त्यालाही नीट सांगता येत नाही, त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून सोडलं होतं त्याला आणून. नंदिनी विचारते, त्याला काही त्रास वगैरे नाही दिला ना? आणि त्या म्हणतायत, नाही नाही, त्याला काही त्रास नाही दिला, त्याला खेळणी देऊन एका रूम मध्ये बंद करून ठेवलं होतं. कोण लोक होते हे त्यालाही नीटसं काही दिसलं नाही आणि त्याला काही कळतही नाही अजून. आणि नैना म्हणते, ताई अजून लहान आहे ना तो, त्याला फारसं काही कळत नाही आणि सांगताही येत नाही. आणि जीवा म्हणतोय, हरकत नाही, आपला वेदांत घरी आला हीच खूप मोठी गोष्ट आहे, यापुढे सावध राहा. आता जीवा वेदांतला लॉनमध्ये घेऊन जात असतो, तेवढ्यातच नंदिनीची कलिग म्हणते, जीवा, आम्ही ना त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार होतो, तो घाबरलाय, त्यामुळे त्याला थोडीशी ताप आली आहे, त्यामुळे. आता त्यानंतर वेदांतला घेऊन त्या दोघी जणी तिथून निघून जातात. आता जीवा म्हणत असतो नंदिनीला, नंदिनी, कमाल झाली, आपण हे प्रकरण सॉल्व्ह केलं. पण नंदिनीच्या चेहऱ्यावर मात्र काहीतरी टेन्शन असतं. जेव्हा विचारतोय, काय झालं? पण नंदिनी मात्र त्याला काही सांगत नाही आणि नंदिनी काही नाही झालं असं म्हणून तिथून निघून जाते. आता इकडे पार्थ त्याच्या रूम मध्ये काम करत बसलेला असतो, तेवढ्यातच तिथे रम्या येते आणि ती म्हणते, हाय पार्थ. आता पार्थ सुद्धा तिला हाय म्हणतोय आणि रम्या म्हणते, काव्या तयार झाली का? तेवढ्यातच तिथे काव्या सुद्धा तयार होऊन आलेली असते. आता काव्या म्हणते, काव्या देशमुख तयार आहे. आता रम्या आणि काव्या निघणार असतात, तेवढ्यातच पार्थ म्हणतोय, काय कुठे जायचंय? आणि आता हे काव्याचं आणि पार्थचं सगळं भांडण नकली असतं, म्हणजेच खोटं खोटं असतं बरं का, ते फक्त रम्याला दाखवण्यासाठी असतं. आता पार्थ म्हणतोय,
काय कुठं चाललायत? आणि काव्या म्हणते बाहेर चाललोय आम्ही. आणि पार्थ म्हणतोय बाहेर म्हणजे कुठे? आता काव्या म्हणते तुम्हाला का सांगू मी? पार्थ म्हणतोय साधा सरळ प्रश्न आहे, त्याचं साधं सरळ उत्तर द्यायचं. आणि तेवढ्यातच काव्या म्हणते साधं सरळ काहीच राहिलेलं नाहीये आपल्यात. देशमुख, उगाच तुमच्या प्रश्नांना साधेपणाचं लेबल लावू नका. कंटाळा आला हो मला तुमच्या प्रश्नांना उत्तर देऊन देऊन. आता रम्या म्हणते काव्या जाऊ दे ना, कशाला वाद घालतेस उगाच? आणि रम्या पार्थला म्हणते पार्थ, इथे नवीन मॉल झालाय ना, तिथेच चाललोय आम्ही दोघी. पार्थ म्हणतोय याला म्हणतात साध्या प्रश्नाचं सरळ उत्तर. आणि पार्थ आता म्हणतोय एनिवेज चला मला सुद्धा यायचंय मॉलला. काय आहे, तुम्ही चालून चालून थकलात तर तुमच्या शॉपिंगच्या बॅग उचलायला लागेल ना कोणीतरी. मी येतो, चला काव्या मी येतो तुमच्यासोबत, असं म्हणत असतो तेवढ्यातच काव्या म्हणते का, कशासाठी यायचंय तुम्हाला? ठरलंय ना आमचं, दिसतंय ना तुम्हाला आमच्या दोघींनी प्लॅन बनवलाय ते, तुम्ही कशाला मध्ये मध्ये करताय? आणि त्यानंतर पार्थ असं खोटं नाटं रागवल्यासारखं करत म्हणतोय तुम्ही मॉलला चाललायत का? गर्दी असेल तिथे, नीट जा. आणि अभ्यासाचं काय? आणि काव्या म्हणते ज्याचा अभ्यास करते त्या IAS साठीच चाललोय आम्ही, निघू का आता? आणि पार्थ म्हणतोय तुम्हाला काय म्हणायचंय नेमकं, मला कळलं नाही. आणि काव्या मात्र चिडून म्हणते तुम्हाला काय करायचंय देशमुख? परत प्रश्न प्रश्न प्रश्न. आणि ती रम्याला म्हणते चल ग रम्या इथून, असं म्हणून ती रम्याला तिथून घेऊन जाते. आणि जाताना हाताने इशारा करून डन असं करते. आणि पार्थ सुद्धा तिला नंतर हर्ट दाखवून फ्लाइंग किस देतोय. आणि आता हे सगळं भांडण बघितल्यानंतर रम्या खूपच खुश झालेली असते. आणि रम्या म्हणते यांचं हे भांडण तर खूपच डेंजर आहे, पण आता यांचं पुढचं भांडण घरात नाही, डायरेक्ट कोर्टात होईल. इकडे नंदिनी खूपच टेन्शन मध्ये असते. आणि आता जीवा तिला विचारतोय नंदिनी काय झालं, वेदांत सापडलाय, आता कसला विचार करतेस तू? इट्स टाइम टू सेलिब्रेट, वेदांतला अगं परत मिळवलंय आपण. आणि आता नंदिनी म्हणते हो ते आहेच जीवा, पण कुठेतरी मला वाटत होतं की तो मास्टर वेदांतला सुखरूप घरी पाठवेल. आणि जीवा म्हणतोय सुद्धा की अगं मग तसंच तर झालंय. पण आता नंदिनी म्हणते जीवा, त्या मास्टरनी वेदांतला सुखरूप घरी पाठवलं कारण त्याला आता कळून चुकलंय की आपण शांत बसणार नाही आहोत. त्याचा फोन आल्यानंतर मी असं म्हणाले ना की आम्ही आता हार मानणार नाहीत, त्यामुळे त्याला कुठेतरी पहिल्यांदाच भीती वाटली असणार आहे. आपण जर खोलात शिरलो तर आपल्या हाताला काहीतरी लागू शकतं जे त्याला आपल्या हाती लागायला नकोय. आणि म्हणूनच कदाचित त्याने वेदांतला सुखरूप घरी पाठवलं. आणि जीवा म्हणतोय करेक्ट आहे तुझं, त्याला वाटलं असेल की त्याने वेदांतला सोडल्यानंतर त्याच्या सगळ्या या गोष्टींचा पाठपुरावा घेणं आपण सोडून देऊ, पण आता तर आपण या गोष्टीच्या मुळाशी जायचंय. आणि नंदिनी सुद्धा म्हणते नक्कीच, कारण अजून त्या चंदन पाळणाघरातल्या हरवलेला मुलगा सापडलेला नाही. आणि आता नंदिनीला आणि जीवाला डाऊट आलेला असतो की फक्त या दोनच नाही तर अजून कुठल्याही पाळणाघरातून मुलं गायब झालेली असतील. आणि आता ते शोधण्यासाठी ते उद्याच्या भागामध्ये प्रयत्न करणार आहेत. आता आजचा हा भाग इथेच संपलेला आहे बरं का मित्रांनो. आजचा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि हो मित्रांनो, आपल्या आवडत्या मालिकांचे अपडेट्स रोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला तर मग उद्या भेटूया.